नमस्कार सर्वांना। तर आज आपण मसाला मॅगी बनवणार आहे, जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते आणि अगदी कमी वेळेतही तयार होते। म्हणजे आपल्याला केव्हाही भूक लागली तर आपण बनवून खाऊ शकतो, पण 2 मिनिटात तर नाही होत, आपल्याला माहितीच आहे। तर आता मॅगी बनवण्यासाठी मी छोटा कांदा, मटर, शिमला मिरची, लसूण आणि टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि मी त्यासाठी 2 मॅगीचे पाकिट घेतलेले आहे। तर आता कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये बटर टाकलं। नुसतं बटर टाकलं तर ते जळून जातं, म्हणून थोडंसं तेल पण टाकलेलं होतं। आणि आता लसूण आणि जिरे आपल्याला त्यात फ्राय करून घ्यायचे। तर नंतर कांदा टाकला आणि तुम्ही 1-2 हिरवी मिरची टाकू शकता। तर कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर मी मटर आणि शिमला मिरची त्यात टाकलेली आहे आणि ते आपल्याला 2 मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचे। तर टोमॅटोही टाकला मी त्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकून त्याला फ्राय करून घेतलेलं आहे। मीठ कमीच टाकायचे। व थोडंसं मिरची पावडर, थोडंसं धने पावडर आणि थोडंच गरम मसालाही टाकलेला आहे आणि त्यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। व नंतर आता मी त्यात 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला ते पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे। उकळ आल्यानंतर त्यात मी मॅगीचे असे तुकडे करून टाकलेले आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही अशा प्रकारेही टाकू शकता किंवा अजून मॅगी चुरा करूनही टाकू शकता थोडासा। व मॅगीचा मसाला टाकला आणि आता मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं। आणि आता हे मिक्स करून आपल्याला थोड्या वेळासाठी त्यावर झाकण ठेवायचं आहे। व मी थोडंसं बटर टाकलं त्यात आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपली मॅगी शिजलेली आहे, तर मी गॅस बंद केला आणि तुम्ही यावर कोथिंबीरही टाकू शकता। आणि प्लेटमध्ये मॅगी काढून घेतलेली आहे। आणि मॅगी जर थोडी चुरा करून टाकली शिजायला तर खायला पण सोपी पडेल। आणि तुम्ही अशा प्रकारे एकदा मॅगी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।